नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? नातेसंबंध इतके गुंतागुंतीचे का झाले? कधी तुम्हाला असं वाटलं आहे का? ज्या लोकांसाठी आपण सर्व काही करतो, ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, तेच लोकं कधी-कधी आपल्याला सर्वात जास्त दुःख देतात. आजकाल एक विचित्र गोष्ट दिसते. लोकांकडे मोठी घरं आहेत, पण घरामध्ये प्रेम नाही. महागडे मोबाईल आहेत, पण मनापासून बोलणारा कुणी नाही. सोशल मीडियावर हजारो मित्र आहेत, पण खऱ्या आयुष्यात मन मोकळं करण्यासाठी एकही माणूस नाही. म्हणूनच एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, नातेसंबंध इतके गुंतागुंतीचे का झाले? प्रेम कमी झाले का अपेक्षा वाढल्या? आणि या सर्व समस्येवर भगवद्गीता आपल्याला काय उत्तर देते? आज आपण हा विषय खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी एक छोटी विनंती, जर तुम्हाला भगवद्गीता आणि भागवतावर आधारित जीवन बदलवणारे हे विचार आवडत असतील, तर आमच्या लोकआधार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे तुमची अशीच ज्ञानसेवा करण्याची आम्हाला प्रेरणा मिळत राहील. आज नातेसंबंध का तुटत आहेत? आजकाल आपण पाहतो लग्न तुटत आहे, मित्र एकमेकांपासून दूर जात आहेत, कुटुंब तुटत आहे. कारण आजच्या नात्यांची पायाभरणी ही प्रेमावरती नाही, तर ती अपेक्षांवरती आहे. एक छोटा रिअल लाईफ एक्झाम्पल पाहूया. एक मुलगा आपल्या आईवडिलांसाठी खूप काही करत होता. त्याने त्यांना मोठं घर दिलं, गाडी दिली, सर्व भौतिक सुखसुविधा दिल्या. पण एक दिवस आई म्हणाली, बाळा, तू आम्हाला सर्व काही दिलं, पण आम्हाला तुझा वेळ कधी मिळणार? तू आम्हाला वेळच दिला नाही. तो मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन झाला होता, पण त्या दिवशी त्याला जाणवलं की संबंध पैसा मागत नाही, ते फक्त वेळ आणि प्रेम मागतात. भगवद्गीता नातेसंबंधांबद्दल काय सांगते? भगवद्गीतेमध्ये एक महत्त्वाचा श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो अभिजायते. म्हणजे जेव्हा मन एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर आसक्त होतं, तेव्हा त्या आसक्तीतून अपेक्षा जन्म घेतात आणि जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही, तिथून निर्माण होतो राग, क्रोध, दुःख आणि संघर्ष. म्हणजेच आज बहुतेक नातेसंबंध तुटतात कारण प्रेमापेक्षा अपेक्षा जास्त असतात. आज प्रत्येक नात्यात एक इनव्हिजिबल कॉन्ट्रॅक्ट असतो. पती म्हणतो, मी तुला प्रेम करतो, पण तू माझ्या मर्जीनुसार वाग. पत्नी म्हणते, मी तुझ्यासोबत आहे, पण तू माझ्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण कर. मित्र म्हणतो, मी तुझा मित्र आहे, पण तू माझ्यासाठी वेळ काढ. आणि जेव्हा हे होत नाही, तेव्हा नातं तुटायला सुरुवात होते. एक दाम्पत्य एकदा काउन्सिलिंगसाठी गेलं. पत्नी म्हणाली, माझा नवरा मला समजूनच घेत नाही. नवरा म्हणाला, मी तिच्यासाठी खूप मेहनत करतो, पण ती माझ्यावर कधीच खुश नसते. काउन्सिलरने शेवटी एक प्रश्न विचारला, तुम्ही दोघांनी शेवटचं एकमेकांसाठी काही अपेक्षेशिवाय कधी काही केलं आहे का? दोघंही शांत झाले, कारण नात्यात प्रेम होतं, पण ते स्वार्थाने झाकलं गेलं होतं. असं वाटत असेल की ही समस्या फक्त आजच्या काळात आहे, पण नाही. महाभारतात देखील अर्जुन याच समस्येत अडकला होता. कुरुक्षेत्राच्या भूमीवर उभा राहून अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, मी माझ्या नातलगांवर बाण कसा चालू? समोर माझे गुरु द्रोणाचार्य, भीष्म पितामह माझेच भावंड आहेत, त्यांच्या विरुद्ध मी लढाई कशी करू? अर्जुनाचं मन नातेसंबंधाच्या गुंत्यात अडकलं होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला एक महान तत्वज्ञान सांगितलं होतं, गीतेचे महान तत्व. भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुला फक्त कर्तव्य करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. नातेसंबंधात देखील हेच तत्व लागू होतं. आपण प्रेम करावं, पण त्याच्या बदल्यात कुठलीही अपेक्षा ठेवू नये. अपेक्षाच हे सर्व नातेसंबंधाचं मूळ संहारच. नातेसंबंधामध्येही हेच तत्व लागू होतं. आपण प्रेम करावं, पण त्याच्या बदल्यात कुठलीही अपेक्षा ठेवू नये. एक वृद्ध दाम्पत्य होतं. त्यांच्या लग्नाला 60 वर्ष झाली होती. त्यांना कोणीतरी विचारलं, तुमचं नातं इतकं सुंदर कसं काय टिकून राहिलं? आजोबा हसून म्हणाले, आमच्या काळात गोष्ट वेगळी होती. जेव्हा काही तुटायचं, तेव्हा ते आम्ही दुरुस्त करायचो. आजकाल लोक ते बदलूनच टाकतात. मित्रांनो, प्रेम म्हणजे नक्की काय? आज लोक प्रेमाचा चुकीचा अर्थ लावतात. लोक म्हणतात, तू माझा आहेस, तू माझ्यासाठीच आहेस. पण भगवद्गीता सांगते, खरं प्रेम म्हणजे स्वार्थरहित सेवा. जिथे स्वार्थ नाही, तिथे संघर्ष नाही. आज नातेसंबंध गुंतागुंतीचे होण्याचं सर्वात मोठं कारण आहे, ते म्हणजे अहंकार. मी बरोबर आहे, तू चुकीचा आहे, हा विचार नात्यांना तोडतो. भगवद्गीता आपल्याला 3 उपाय सांगते. नंबर 1, अपेक्षा कमी करा. जास्त अपेक्षा म्हणजे जास्त दुःख. नंबर 2, कर्तव्य करा, पण कर्तव्य म्हणजेच
प्रेम. नंबर 3, आध्यात्मिक केंद्र ठेवा. जे नाते भगवंतांवर आधारित असते ते नाते कधीच तुटत नाही. आज आपण जगात अनेक गोष्टी शिकतो. करिअर कसं करायचं, बिझनेस कसा करायचा, पैसे कसे कमवायचे, यश कसं मिळवायचं. पण आपल्याला हे कोणीही शिकवत नाही की नातेसंबंध कसे टिकवायचे. भगवद्गीता आपल्याला साधा पण महान मार्ग दाखवते. प्रेम करा पण अपेक्षेशिवाय, सेवा करा पण स्वार्थाशिवाय, आणि जीवन जगा भगवंताला केंद्रस्थानी ठेवून. कारण जेव्हा नातेसंबंधांचा केंद्रबिंदू भगवंत असतात तेव्हा अहंकार नाहीसा होतो, स्वार्थ नाहीसा होतो आणि प्रेम शुद्ध होते. जर तुम्हाला असे भगवद्गीतेवर आधारित जीवन बदलणारे विषय ऐकायला आवडत असतील तर कृपया लोकआधार या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच कमेंटमध्ये जरूर लिहा की तुमच्या नातेसंबंधामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे. तुमच्या प्रश्नावर आधारित आम्ही पुढील व्हिडिओ नक्की बनवू. धन्यवाद.